मी प्रो आहे. आणि ही बडबड करते हे मी सांगूच शकतो पटकन. अरे गोड आहे पण कोण आहे ही फटाकडी, तर तशीच आहे ती फटाकडी. तिचे चांगले मित्र मैत्रिणी आहेत ते. तर हा उचल म्हणतोय. नको नको, ह्याचा एक खाली मित्र आहे ज्याला तिला भेटायचंय, पण मी तुमच्यासाठी ही आमची बबली. बबली खरंच नावाप्रमाणे बबली आहे, टिकत नाहीये ती. फुकटचा सल्ला द्यायचा असेल आपल्याला, खूप लोक येऊन देऊन जातात. मोठी तर तू म्हटल्या मला आपला तोच सिक्वेन्स डोळ्यापुढे आला. फुलं पडतात आणि हा खूप वेळा पडला विचारा. हा म्हणजे खूप वेळा पडलोय मी पण हा म्हणजे लागलं होतं. पण जेव्हा रोमॅन्टिक सिक्वेन्स किंवा जेव्हा रोमॅन्टिक सीन करतो तेव्हा सीन झाल्यानंतर म्हणजे सर जसं कट बोलतात तसं मी हसायला सुरुवात करतो. कारण मला असं असतं की अरे खूप लोक बघतात ना, पण त्यांच्यासमोर बरं ते मला माहिती असतं की सगळ्यांना माहिती की हे खोटं आहे, पण तरी सर कट बोलल्यानंतर मला हसायला येते की अरे यार आपण काय करतो. अफवा या खोट्यात असतात. कशाला लोकांबद्दल अफवा बसतात आपण. खूप सुंदर विचार आहे त्या विचाराचे. तू काय म्हणजे तू आता मला टार्गेट केलं नाही, त्याचे सुंदर विचार आहेत त्याला माफ केलं. किती वेळ आता अक्षर मॅडम छोट्या मालकांना हो म्हणा की आता सांगा की तुमचं मनातलं, जाऊ दे की बाकी सगळं असेल ते असं लवकर आता एक्सप्रेस करा की. बरोबर 1 वर्ष झालंय बघा, 1 वर्ष झालंय आम्हाला तुमच्या भेटीला येऊन आजच. तर जसं काय वर्षभर तुम्ही आमच्यावर प्रेम केलं आहे तसंच अजून आमच्यावर प्रेम करा. आणि या महासंगम मध्ये की नाही तुम्हाला प्रेमाचा पूर येणार की नाही, पूर तो बघायला मिळणार बघा. त्यामुळे असंच आमच्यावर प्रेम करत राहा. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर आले, प्रेमाचा रंग यावे, आणि माझ्यासोबत सुंदर आणि अक्षर आहेत. खूप सुंदर दिसत आहे दोघं जण, खूप घिसापिटा खूप जण म्हणाले असतील ना हे सुंदर सुंदर. सो हे सुंदर जे आहे मगापासून आमचं चालू होतं की सुंदर कुठे आहे, सुंदर कुठे आहे. अरे पण तू तर सुंदर आहेस. या सुंदर वरती ज्या आमच्या अशा कोट्या चालू होत्या तुमच्या चालू असतात का अशा सुंदर या नावावरून? नाही, सुंदर या नावावरून अशा कोट्या चालू नसतात. कारण मुळात सुंदर कुठे हा प्रश्न विचारल्यानंतर एकतर तो मेकअप रूम मध्ये असतो त्याच्या, नाही तर दुसरीकडे तो सेट वरती असतो. त्यामुळे सुंदर कुठे हा तुम्हाला तो प्रश्न पडला होता मगापासून, तर मी तुम्हाला तेच सांगतो. मी जस्ट सीन करून माझ्या मेकअप रूम मध्ये गेलो होतो, त्यामुळे सुंदर तिथे होतं. कोणाला सापडत नव्हतं. बरं, प्रेमाचा महासंगम होणार आहे आणि बिट्टी मस्त प्रमोशन करते तिकडून, आणि तिकडची पण जोडी किती भारी वाटतंय मला की 2 वेगवेगळ्या मालिका आहेत पण तरी प्रत्येकाला वाटतं की आपली मालिकेचं प्रमोशन करावं. पण तुम्हाला माहिती आहे आम्ही त्या जोडीचा जेव्हा इंटरव्ह्यू करत होतो ना, ते त्यांचं संपल्यानंतर या मालिकेला पण प्रेम करा, या मालिकेला पण बघा, आणि तुमच्याविषयी बोलत होते. म्हणजे स्वतःपेक्षा बोलता बोलता तुमच्याविषयी तुम्हाला भेटून कसं वाटलं हे बोलत होते. सो कसं वाटलं यार, तुमचा पण एक महासंगमच झाला ना, जरी एपिसोडचा असला तरी तुमच्या जोड्यांचा पण एक महासंगम झाला रिअल लाईफ मध्ये भेटण्याचा. कसं वाटलं तुम्हाला? ते बिचारे एवढ्या नाशिक बिशिकवर इकडे आले आणि आपण इकडेच होतो मस्त. सो त्यांना सुट्टी किती एन्जॉय करू देताय तुम्ही त्यांची? आम्ही सगळ्यांचे खूपच लाड करतो इकडे आणि त्यांना नक्कीच परत जाऊ नये असं वाटणार आहे. आणि ते बोलूनही दाखवले त्यांनी की आम्हाला परत नाही जायचंय, आम्हाला नाही जावं असं वाटत परत नाशकात वगैरे. हे सगळं करून झालंय. पण डेफिनेटली आम्ही सगळेच त्यांना खूप प्रेम देतो आणि तेही खूप तसेच लवेबल आहेत. फारच गोड आहेत सगळे. म्हणजे बिट्टी काय, गौरी काय, रौनक आणि नंदाई वगैरे फारच गोड आहे. म्हणजे सगळे एक त्यांचं प्रेम घेऊनच आलेत इथे, प्रेमाची सावली घेऊन आले. सो आमच्या प्रेमाचा रंगाच्या रंगांमध्ये ते खूपच पटकन मिसळून गेले. बरं, आता हे विचारायचंय की आजकाल कसं पूर्वी फार होतं की यांना भेटायला मिळत नाही प्रेक्षकांना, किंवा प्रेक्षकांपर्यंत त्यांची तळमळ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही कलाकारांपर्यंत. हे दिवस गेले. आता आम्ही सरळ मेसेज करू शकतो प्रेक्षक तुम्हाला आणि सांगू शकतो, आणि सरळ कमेंट करण्याचा पण आमच्याकडे ऍक्सेस असतो. त्यामुळे प्रेक्षकांची फार तळमळ होती, बाबा व्हा व्यक्त करा तुमचं प्रेम व्यक्त. आणि फायनली आता ह्या महासंगमचा जो एक काय म्हणतो आपण, एक आठवडाभर असा एक आलेला आहे ज्याच्यामध्ये कदाचित होणार आहे, कदाचित नाही होणार आहे, काही डिस्क्लोज नाही करायचंय तुम्हाला. पण सध्या काय शूट करताय तुम्ही, थोडंफार असं सांगू शकाल तर? सध्या आता तू म्हणालीस तसंच महासंगमच आम्ही शूट करतोय की ज्याच्यामध्ये बिट्टी म्हणजे जे सावली सुखाच्या मालिकेत कलाकार आहेत ते सगळे आमच्याकडे आलेत. म्हणजे नाशकातनं ते कोल्हापूरला भेटायला आलेत. आणि ती माझी मावशीच आहे. मावशी म्हणजे माझ्या आईची मैत्रीण आहे नंदाई, आणि ती मला माझ्या मावशीसारखीच आहे. तिने माझ्या आई म्हणजे लहानपणी आईसारखंच माझ्यावरती प्रेम केलंय. रुद्र हा माझा बालपणीचा खूप चांगला मित्र आहे. जो रौनकही माझा मित्रच आहे, जो रुद्रचं काम करतो तो. तर त्याच्यामुळे माझं असं झालंय की अरे रुद्र आणि सुंदर हे मित्र आहेत,
लहानपणीचे, आणि रोनक आणि रोहित हे दोघेही मित्र आहेत. तर त्याच्यामुळे खूप भारी वाटते मला त्यांच्या सगळ्यांसोबत काम करायला. बिट्टी म्हणजे आरंभीच ना, हो, आरंभी. आरंभी. तर ती खूप गोड आणि खूप शांत म्हणणार नाही मी, चुणचुणीत आहे. चुणचुणीत लागवी. माझा एक डायलॉग होता, अरे गोड आहे पण कोण आहे ही फटाकडी, तर तशीच आहे ती फटाकडी. आणि मजा येते आम्हाला दोन्ही मालिकांना, म्हणजे दोन्ही आता महासंगम जे सुरू आहे तर टेलिकास्ट होईल तर तुम्ही बघा की आम्ही काय शूट केलंय, आणि शूट करायला मजा येते. आम्हाला पण असंच वाटतंय की एक असतं ना की आपले नातेवाईक आपल्याकडे आलेत हा. सुट्टीला घरी राहायला. म्हणजे आता मी कोकणातला असल्यामुळे मुंबईतनं चाकरमाने कोकणात आलेत आणि आम्ही त्यांचा पाहुणचार करतो असं मला फील येतं. तसं नाशकातनं, हा येवा कोकण आपला तसं नाहीये, पण नाशकातनं आमचे जवळचे कोल्हापुरात आलेत आणि कोल्हापुरी पाहुणचार आम्ही त्यांचा करतोय असं मला फील येतोय, आणि मला खूप भारी वाटतंय हे सगळं शूट करताना. आम्ही बघतो की सन मराठीवाले त्यांच्या युट्यूब चॅनलवरती तुमचे चंक टाकत असतात, प्रोमोज टाकत असतात, आणि त्याच्या खाली भरमसाठ कमेंट असतात, आमची फेवरेट मालिका आहे असं तसं, आणि ते खूप इन्व्हॉल्व्ह होतात. तसं तुम्हाला पण पर्सनली मेसेज करत असतील. सो असं खूप त्यांच्यासाठी असं कलाकार वेगळे आणि मालिका वेगळी असं नसतं. प्रेक्षक भाबडे आहेत, त्यांच्यासाठी ते सगळे तुम्हीच खरेच आहात प्रेमात असंच समजतात आणि त्यानेच मेसेज करतात. सो आले तसे क्रेझी मेसेजेस? क्रेझी असं नाही, पण आता हा की किती वेळ आता अक्षरा मॅडम छोट्या मालकांना हो म्हणा की आता सांगा की तुमचं मनातलं, जाऊ दे की बाकी सगळं असेल ते, असं लवकर आता एक्सप्रेस करा की, असं असे खूप प्रेक्षकांची आतुरता खूपच म्हणजे वाढली आता. आणि आता या पॉइंटला येऊन पोहोचली की आता महासंगम बघणं गरजेचं आहे, कारण त्यात आता तुमच्या सगळ्यांचे एक्सपेक्टेशन्स ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत लवकरच, आणि ते त्यात तुम्हाला नक्की बघता येईल महासंगमात. आणि मगाशी असं तू विचारलंस की तिकडनं एक फॅमिली इकडे आली आहे तर कसं वाटतंय, तर खरंच सुंदर म्हणाला तसं. मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण आपले काहीतरी नातेवाईक भेटायला आलेत लांबनं कुठनं तरी, आणि ते आपण सारखं भेटत नाही पण कधीतरी भेटायला आल्यानंतरची जी गोडी असते ना ती इतकी छान जाणवतीये, आणि त्यांनाही नक्कीच परत जावं असं वाटत नाही. सो आम्ही खूप मजा करतोय आणि छान वाटतंय सगळ्यांबरोबर. बरं, काय काय असे सिरियल शूट करत असताना ना आम्ही फक्त टीव्हीवरच बघितलं असं, आम्ही काय ऍक्टिंग करत नाही त्यामुळे, तर तुम्ही पण ऍक्टर व्हायच्या आधी ऑफकोर्स सिरियल बघत वगैरे असाल, त्यामुळे असं टीव्ही मधले काय काय असे काय म्हणतो ड्रामॅटिक वगैरे असे सिक्वेन्स असताना ते बघायला फार मजा येते, पण ते शूट करायला किती मजा येते जाणून घ्यायचं. कारण मला ना एक आठवते, हा काहीतरी म्हणजे असं फुलाची टोपली घेऊन आणि तो ज्या पद्धतीने तो पडला असा, म्हणजे ते फार काय म्हणतो पण हसायला पण येतंय, रोमॅन्टिक पण वाटते, असा एक होता. पण असले सिक्वेन्स शूट करताना किती मजा येते, किंवा किती वेळा पडावं लागतं तुला खरोखर, किंवा एखादे धमाल आहे का एखाद्या सीन की मी असा करत होतो आणि असं झालं? आता तू म्हटल्या मला आपला तोच सिक्वेन्स डोळ्यापुढे आला, फुलं पडतात, आणि हा खूप वेळा पडला विचारा. हा म्हणजे खूप वेळा पडलोय मी, पण हा म्हणजे लागलं होतं, पण एक ट्रिक असते जी आपली जी चीट करतो, म्हणजे ऍक्टरला माहिती असते की आपला जीव सांभाळून किंवा आपल्याला काही इजा होणार नाही हे सांभाळून आपण कसं काम करायचं हे प्रत्येक ऍक्टरला माहिती असतं. आणि तू म्हटलीस तसं किंवा ड्रामॅटिक सिक्वेन्स किंवा रोमॅन्टिक सिक्वेन्स करताना मी तुला एक गोष्ट सांगतो की जेव्हा रोमॅन्टिक सिक्वेन्स किंवा जेव्हा रोमॅन्टिक सीन करतो तेव्हा सीन झाल्यानंतर म्हणजे सर जसं कट बोलतात तसं मी हसायला सुरुवात करतो. कारण मला असं असतं की अरे खूप लोक बघतात ना, आपण त्यांच्यासमोर बरं ते मला माहिती असतं की सगळ्यांना माहिती की हे खोटं आहे, पण तरी सर कट बोलल्यानंतर मला हसायला येते की अरे यार आपण काय करतो. तर प्रचंड मला हसायला येतं, सीन मध्ये सुद्धा हसायला येतं, पण ते रोमॅन्टिक सीन असल्यामुळे ते कधी कधी वर्क होतं, मग कधी कधी वर्क होत नाही. तेव्हा मग आमचे सर असं असतं की अरे असू नका, हे हाय मित्र आहे का? आमचा हा बंटी आहे आणि ती आमची बबली आहे. नाही, बंटीला उचललं तर बंटी दिसेल, पण मी उचलू नाही शकत बंटीला. बंटीचं वजन माझ्यापेक्षा जास्त आहे. तिचे चांगले मित्र मैत्रिणी आहेत ते. तर हा उचल म्हणतोय. नको, हिचा एक खाली मित्र आहे ज्याला तिला भेटायचंय, पण मी तुमच्यासाठी ही आमची बबली. अगं बाई, बबली खरंच नावाप्रमाणे बबली आहे, टिकत नाहीये ती पण भावा म्हणून हाक मारते. भावा. बरं, आम्ही रिअल लाईफ मधलं तुमचं जे काही बॉन्डिंग आहे ते बघतो अक्षरा सुंदर म्हणून, पण प्रेक्षकांचं एक असतं की आम्हाला हे खऱ्या आयुष्यात कसे आहे, त्यांचं खऱ्या आयुष्यातलं बॉन्डिंग जाणून घ्यायचंय. म्हणून मी असे क्विक क्वेश्चन्स आणलेत आणि बघूया तुम्ही एकमेकांची पोलखोल करता की एकमेकांना सेफ ठेवता. ठीक आहे, तर सोपे आहेत. तर
दोघांनी सांगायचंय. हिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझं अझम्पशन काय होतं आणि ह्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझं अझम्पशन काय होतं फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा. इनोसन्स, प्रचंड इनोसंट वाटतं इनोसंट. बापरे, वाटतो हिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तर असं काय अझम्पशन केलं नाही, कारण मुळात मी अझम्पशन कमी करतो लोक, म्हणजे काय बोलतो ते आपण, तरी मनात हलकासा विचार येतो ना, असा हलकासा. पण खरं सांगतो नव्हतं आलं माझ्या मनात. हा, काहीच नव्हतं आलं. मी बोललो अरे हा वा छान छान आलेला. हा, म्हणजे असं आलं की हा ठीक आहे, पण आता हिच्यासोबत आपल्याला काम करायचं. वा. हिला एक टोपण नाव द्यायचं असेल हिच्या या स्वभाव गुणधर्मानुसार, इतके दिवस जे काही शूट केले त्यानुसार, तर काय टोपण नाव देशील असं तुझ्या बापरे, याने? खूप कठीण प्रश्न विचारलास तू. नाव तर तू ठेवणार नाही हिला, म्हणून म्हणलं टोपण नाव ठेव. नाही, पण मी तुला बोललो तसंच की अझम्पशन किंवा नाव वगैरे असं या भानगडीत पडतच नाही मी, कारण मुळात मी हे तू तिला विचारू शकतेस की मुळात मी शांत आहे, मी बऱ्यापैकी शाय आहे असं लोकांचं म्हणणं आहे. तर हा काय शाय ना, मी तुला सांगतो माझ्याबद्दल ही तुला सांगू शकते, कारण झालं माझं काम करतो तर शांत शाय, पटकन असं मी बोलायला किंवा जात नाही, तर हा हाय हॅलो एवढं असतं नाही, ओके ठीक आहे हा असं. तर तू तिला विचारू शकतेस. तू काय टोपण नाव ठेवशील? खडूस. बघितलं, बरं झालं असतं ठेवलं असतं टोपण नाव. नाही माझं असं काहीच नाही, ठीक आहे तिला वाटतंय तर. बरं, एक कसब आहे जे तुला याच्याकडून ढापायला आवडेल की ह्याचं हे कसब आहे? इनोसन्स. मला विचार ना, मी सांगते. मला याच्याकडनं त्याचा जो ह्युमर होता ना, माझ्याकडे आहे माईक. हो सॉरी. मला याचा ह्युमर ढापायला आवडेल. मी मग आणायला जाते, मग आणलास तरी चालेल तो. अरे बापरे, हा मला जोडतो. बोलायची विसरले की मी आत्ता आणते. हा ह्युमर मला ढापायला. बरं, तुला हिच्यातलं काय कसब आहे जे ढापायला आवडेल? कसब काय ढापू शकतो हिच्याकडे मी? चांगलंय पण विचार करते. अरे हा ना, मग तू ना मी तुला पहिल्याच लाईन मध्ये क्लिअर केलं की मी जास्त बोलत नाही, खूप शांत आहे. पण काय चांगल्या गोष्टी आहेत खूप तिच्याकडे, म्हणजे ती जोपर्यंत सीन तिला क्लिअर होत नाही तोपर्यंत ती कन्व्हे होत नाही स्वतःला की नाही हे कसं करायचं, म्हणजे तर ते मला आवडतं की अरे नाही स्वतः क्लिअर. तसं मीही सुद्धा आहे की स्वतः क्लिअर नसेपर्यंत आपण सीन करत नाही, आणि ती पटकन कसब कसं आठवलंय मला, चांगलं आठवलं. हे सांगू शकतो मी की ती पटकन जेल होते सगळ्यांमध्ये, तर हे मी तिच्याकडे ढापू शकतो, म्हणजे हे मी घेऊ शकतो तिच्याकडनं, कारण मी ते होत नाही. बरं, कुठल्या गोष्टीमध्ये हा प्रो आहे असं तुला वाटतं? हा, त्यात मी प्रो आहे. आणि ही बडबड करते हे मी सांगूच शकतो पटकन. बरं, एक गोष्ट ज्यावरती याला वर्क करायची गरज आहे, जसं प्रेमाचा सल्ला देतो ना आपण की हा हे बाबा थोडस कर. काही जणांना आपण सांगतो तू जरा चालाकी शिक, खूपच साधा आहेस, तसं मला माहिती काय बोलणार. काय बोलणार? थोडासा प्रयत्न केलास, म्हणजे माझं असं असतं की समोरची व्यक्ती जर तेवढ्याच ट्रान्सपरंटली किंवा इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी प्रयत्न करते, तर तू पण त्याची साथ दे. हा एक म्हणजे प्रयत्न कर असं म्हणायचंय मला. नॉट की असं नाही की नाही हे कर, पण प्रयत्न कर, आणि ह्याची तुला नक्कीच पुढे नक्की हेल्पच होईल. तू काय प्रश्न विचारला? प्रश्न विसरलोय मी. कुठली गोष्ट अशी आहे ज्यावर हिला वर्क करण्याची गरज आहे असं तुला वाटतं, किंवा हे थोडस जरा बाजूला ठेवून किंवा हे कर असं? म्हणजे रिअल लाईफ मध्ये म्हणतेस का रील लाईफ? रिअल लाईफ मध्ये. नाही, मला असं काहीच नाही वाटत. हा, खरंच नाही वाटत. बरं, याच्या मेकअप रूम मधनं कुठली गोष्ट जी ढापायला आवडेल तुला, म्हणजे तुला नको आहे पण तरी पण हा इरिटेट होईल तरी चालेल, किंवा तुला हवी असली तरी? पहिली गोष्ट, मी याच्या मेकअप रूम मध्ये जात नाही. आई ग. कधीच नाही. म्हणजे आय डोंट नो, मी कोणाच्याच कुठल्याच जेंट्सच्या मेकअप रूम मध्ये पटकन जात नाही. पण तरी ढापायची असेल तर जीवाच्या जवळ आहे अशी, याच्या सतत असते याच्यासोबत, जीवाच्या जवळ, घाबरेल बिबरेल. स्क्रिप्ट स्क्रिप्ट ठरवली तर हा नक्कीच घाबरू. कन्फर्म. आणि तू काय ढापशील की जेणेकरून? फोन तिचा सतत असतो सोबत तिच्या.
बरं, एक फुकटचा सल्ला द्यायचा असेल आपल्याला, खूप लोक येऊन देऊन जातात असा, मोठी तसा एखादा देऊन जायचा असेल एकमेकांना तर काय द्याल? असा खोचकपणे दिला तरी चालेल, तेवढ्या पुरतं शिरा ते अशा कॅरेक्टर मध्ये मोठी वाल्या. नाही काही नाही, छान आहे पोरगा. बरं तू दे एखादा. काय देऊ सल्ले? मी नाही देत सल्ले, मला पण नाही द्यायचा सल्ला. काय चांगलं करते ती काम. हा सल्ला नाही पण सल्ला नाही पण ती चांगलं काम करते आणि अजून चांगलं काम करते हे तिला मी सांगू शकतो. हा, शुभेच्छा देतो लक. बरं, एखादं डेअर द्यायचंय तुला, असं वाटतं की दिलं बाई तुला चॅलेंज, तर काय चॅलेंज देशील? एक चॅलेंज करून दाखव. एक अख्खा दिवस सेट वरती शांत राहून शूट करून दाखव. नाही, तू याला काय देशील? खूप बडबड कर प्लीज, मला ऐकायचे. हे खरंच असू शकतं चॅलेंज. बरं, एकमेकांविषयी एखादी अफवा पसरवायची संधी मिळाली तर काय पसरवाल? तसं तर तुम्ही खूप चांगले आहात, नाही पसरवणार, पण तरीही काय पसरवाल? एखादी खोडकर अफवा हिच्याबद्दल. काय पसरू शकतो हिच्याबद्दल अफवा? हा, अफवा खोटी. अफवा या खोट्यात असतात. अफवा या खोट्या असतात किंवा खऱ्या सांगून आपण ही अफवा आहे असं पण सांगू शकतो. काय अफवा पसरू हिच्याबद्दल? कुठला तरी जन्मीचा बदला घे. नाही अफवा वगैरे या जन्मात भेटलीस परत भेटू नको. नाही अफवा असं नाही, काय पसरवणार ना अफवा? कशाला लोकांबद्दल अफवा पसरवतो आपण? खूप सुंदर विचार आहे त्या विचाराचे. तू काय म्हणजे तू आता मला टार्गेट केलं? नाही, त्याचे सुंदर विचार आहेत, त्याला माफ केलं. म्हणणं तिथे का अफवा ना पसरवायच्या लोकांबद्दल? हा अचानक खूप बोलायला लागलाय, ही अफवा असू शकते. हो, ही असू शकते. हा अचानक खूप बोलायला लागलाय, हे वाक्यच मला मीच माझं परत ऐकते. खूप छान वाटलं तुम्हा दोघांशी बोलून. आणि एक शांत, एक काय म्हणतो, एक नदीसारखं आहे आणि एक असं समुद्रासारखं आहे. एक खळखळ आहे आणि एकाचा प्रवास शांत. खूप छान आहे आणि मस्त चालले सिरियल. आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. हो, आमची इच्छा पूर्ण करा आणि या महासंगम मध्ये काय ते प्रपोजल वगैरे फायनली होऊन जाऊ दे, व्यक्त व्हा अशी इच्छा आहे प्रेक्षकांकडून. सो मला वाटतं जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना सांगायला हवं, कारण ते तुमच्या जास्त जवळचे आहेत. नक्कीच, महासंगम हा त्यासाठीच केलेला आहे की सगळ्यांचा मनातलं ओठावर यावं आणि ते येणार आहे. फक्त तुम्हाला ते बघावं लागेल काय इंटरेस्टिंग पद्धतीने येणार आहे, कोण त्यासाठी काय एफर्ट्स घेत आहे. जसं बिट्टी आली आपल्या इथे, ती इनिशिएटिव्ह घेते, ती एफर्ट्स घेते. इतक्या पिटुकलीला जर वाटू शकतं बास आता बोला, तर तसंच तुम्हालाही वाटत असणार आहे. ती घटिका आता जवळ आलेली आहे, तर या ठिकाणी ते बघून तुम्हाला लक्षात येईलच. सो प्लीज 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 महासंगम बघा आणि सावली होईन सुखाची आणि प्रेमास रंग यावे या दोन्ही मालिकांवर आणि सन मराठीच्या सगळ्याच मालिकांवर असंच भरभरून प्रेम करत राहा. थँक्यू. छोटे मालक तुम्ही. छोटे मालक तर म्या प्रेक्षकांनी एवढं सांगेन बघा की आज तारीख आहे 20 आणि बरोबर 1 वर्ष झालंय बघा. 1 वर्ष झालंय आम्हाला तुमच्या भेटीला येऊन आजच. तर जसं काय वर्षभर तुम्ही आमच्यावर प्रेम केलं आहे तसंच अजून आमच्यावर प्रेम करा. म्हणजे आमच्यावरच नाही, आमच्या चॅनलवर जेवढ्या मालिका येतात की नाही, म्हणजे सावली होईन सुखाची, प्रेमास रंग यावे, कन्यादान, समध्या मालिकेवर प्रेम करत राहा आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू देत. आणि ह्या महासंगम मध्ये की नाही तुम्हाला प्रेमाचा पूर येणार की नाही, पूर तो बघायला मिळणार बघा. त्यामुळे असंच आमच्यावर प्रेम करत राहा. वाहून जाल. थँक्यू सो मच. थँक्यू.